परभणी शहरातील वाहतूक कोंडी हा मोठा चिंतेचा विषय आहे। त्याचा फटका सर्वांनाच बसतो। त्यात रेल्वे फाटक बंद होणे ही मोठी डोकेदुखी आहे। परिणामी शहराच्या चौफेर प्रत्येक रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। दररोज होणाऱ्या या त्रासाला शहरवासियांसह तालुक्यातील जनता आणि वाहनधारक वैतागले आहेत। त्यामुळे स्थानिक आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केंद्रात पाठपुरावा करून कोदरी अकोली रोडवर उड्डाणपूल मंजूर झाला, परंतु त्या प्रस्तावित उड्डाणपुलास काही मंडळींकडून विरोध झाल्याने खासदार संजय जाधव यांनी देखील जर गंगाखेड वासियांना हा पूल नको असेल तर हा पूल होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला। तर दुसऱ्या बाजूला आमदार रत्नाकर गुट्टे यांनी या पुलाची आवश्यकता जनतेसमोर मांडली आहे। कारण परवा दिवशी एका कार्यक्रमामध्ये या विभागाचे सन्माननीय आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेबांनी जे काही आरोप केले त्याची वस्तुस्थिती तुमच्या समोर ठेवण्यासाठी मी आलोय। मी कोणावर आरोप करायला नाही आलो। गंगाखेड शहरामध्ये जे रेल्वेची ट्रॅक आहे तो आता ते डबल ट्रॅक होणार आहे आणि डबल ट्रॅक होणार असल्यामुळं ते ट्रॅकची जागा बदलली आहे। जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर गंगाखेड शहराच्या बाहेर 2.5 ते 3 किलोमीटर अंतरावर त्या रेल्वेचा ट्रॅक जातोय, डबल ट्रॅक, आणि त्याची मान्यता झाली आहे। 2028 पर्यंत ते काम पूर्ण होणार आहे अशा स्वरूपाचे केंद्र सरकारच्या सूचना आहेत। तशा स्वरूपाचे आदेश निघाले। तुम्ही DRM ऑफिसला जाऊन बघू शकता। गंगाखेड शहरामध्ये त्या रेल्वे ट्रॅकच्या तिथं उड्डाणपूल करण्याची मानसिकता सन्माननीय आमदार साहेबांनी ठेवली होती। त्या मानसिकतेचं आपण पहिले स्वागत करू की ज्यावेळेस रेल्वे गेट बंद झाल्यानंतर जे लोकांना त्रास व्हायचा तर त्यामुळे तिथं उड्डाणपुलाची गरज होती, ही वस्तुस्थिती आहे। परंतु आता ट्रॅकच जर बाहेर जाणार असेल तर त्या उड्डाणपुलाची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही। कारण या ठिकाणचे जेवढे काही व्यापारी आहेत, ज्यांची दुकानं, ज्यांच्या सदनिका त्या उड्डाणपुलाच्या परिसरामध्ये येतात, ते सगळे व्यापारी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब या ठिकाणी आता आम्हाला या पुलाचा त्रास होणार आहे। नवीन ट्रॅक जर झाला असं तुमचं म्हणणं असेल तर मला वाटतं की तुम्ही आमच्यासोबत जरा DRM ऑफिसला चला आणि आम्हाला वस्तुस्थितीची माहिती द्या। आणि सगळ्या व्यापाऱ्याला घेऊन मी DRM ऑफिसला गेलो। त्या दिवशी DRM मॅडम नव्हत्या, ADRM होते, त्या विभागाचे सेक्शन इंजिनियर होते। त्यांनी सगळा नकाशा काढून दाखवला की अशा अशा स्वरूपाचा हे ट्रॅक असा असा चालला आहे, त्याची मान्यता झाली आहे। पण या सगळ्या व्यापाऱ्याचं म्हणणं आलं, बाबा आता ट्रॅक जर बाहेर चालला आहे तर पूल करून आमच्या सदनिका उद्या बंद होतील, आमचे व्यवसाय बंद होतील, आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल। आम्ही कष्टानं हे घेतलेले दुकानं, बांधलेली दुकानं, भाड्यानं घेतलेली दुकानं, तर ह्याच्यामुळं आमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल। म्हणून काय साहेब हे पूल झाला नाही पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका तुम्ही घ्यावी आणि मुख्यमंत्री महोदयाला एकदा भेटावं। तर मी म्हणलं बाबा तुम्ही सगळेजण एकदा जाऊन भेटा, मी तर भेटेल, पण तुम्ही सुद्धा गरज तुम्हाला महत्त्वाची वाटते, मी केलं तर राजकारण होईल, त्यामुळे तुम्ही भेटा। आणि हे सगळेजण माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटले। मुख्यमंत्री महोदयाला त्यांनी वस्तुस्थिती सगळी दाखवली। मुख्यमंत्री महोदयांनी सगळे आदेश बघितल्यानंतर चौकशी करण्यासाठी, त्याची माहिती मागवण्यासाठी त्याच्यावर रिमार्क केलं। नाही, गंगाखेडला उड्डाणपूल होणं किती आवश्यक आहे हे माझ्यापेक्षा गंगाखेडवासियाला बी आपण विचारलं असेल तर किती आवश्यक आहे गंगाखेडवासी पण सांगतील, नागरिकही सांगतील। तर खरं पाहिलं म्हणजे काही विघ्नदोषी काही असतात तर त्यांनी सांगितलं की हे रेल्वे पटरी बाबा आता गावाच्या बाहेरून जाते तर इथं उड्डाणपुलाची गरज नाही। पण रेल्वे पटरी जरी बाहेरनं जरी गेली, मग बाहेरनं जायला किती वर्षे लागल? 2 वर्षे लागतं, 3 वर्षे लागतं, आणखी जमीन ॲक्वायर झालेली नाही।
किती वर्षे लागल तो एक विषय वेगळा आपण बाजूला ठेवू. आजची परिस्थिती जर बघितलं तर गेट बंद झाल्याच्या नंतर जवळजवळ 1-1 किलोमीटरच्या रांगा लागतात. एवढी म्हणजे तिथं गर्दी होते गाड्यांची, वाहनांची. दुसरा विषय आपण गृहीत धरू ही रेल्वे पटरी गावाच्या बाहेर जाते, तरी पण या गावाला जवळजवळ एवढं मोठं शहर, तालुका, खूप परभणीतला सगळ्यात मोठा तालुका आहे. आता परभणीहून येणारं वाहन शहरातून जाण्यापेक्षा फ्लायओव्हरहून जर गेलं तर शहरात गर्दी होणार नाही. परळीहून येणारं वाहन आहे, बीडकडून येणारे वाहन आहेत, इकडे लातूरकडून येणारे वाहन आहेत, नांदेडला जाणार आहेत, नांदेडहून येणारे काही वाहनं आहेत. हे सर्वच जर जायचं म्हणलं गावाचा फ्लायओव्हर किती गरजेचा आहे, उड्डाणपूल किती गरजेचा आहे, हे मला वाटते सर्व गंगाखेडवासियांना आणि परभणी जिल्ह्यातील लोकांनाही वाटतं किंवा गंगाखेडचा पूल किती आवश्यक आहे. आणि म्हणून हा गंगाखेडचा उड्डाणपूल होणं गरजेचं आहे. कारण आता वर कारखाना आहे, कारखान्याच्या जवळजवळ 1500 वाहन सीझनमध्ये 6 महिने ये जा करतात. टँकर आहेत, साखरेच्या गाड्या आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं इथं म्हणजे मीडियाला पण सर्वांना, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, ह्यांना पण कल्पना आहे की त्या चौकामध्ये 1-1 घंटा लागतो म्हणजे ती ट्रॉफिक काढून देऊन रस्ता मोकळा करण्यासाठी. त्यामुळे हा उड्डाणपूल फार आवश्यक आहे आणि हा उड्डाणपूल 100% होईल असं मला तरी आज वाटतं आहे लोकप्रतिनिधी म्हणून, की 100% हा पूल ब्रिज आवश्यक आहे आणि हा पूल पीडब्ल्यूडी करणारच आहे आणि ते होणारही आहे. किंवा काही बोटावर मोजणं इतके काही लोकांनी समजा त्याला अडवणूक करणं हे योग्य नाही आहे. आपल्या स्वार्थासाठी काही गोष्टी करणं योग्य नाही आहे. शेवटी जनतेचा विचार केला पाहिजे, लोकांचा आपण विचार केला पाहिजे. त्यातच आता गंगाखेडवासियांनी देखील उड्डाणपुलाच्या या प्रश्नांमध्ये उडी घेतली आहे. गंगाखेड शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी हा उड्डाणपूल व्हावा यासाठी शहरातील दिलकश चौक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य असा मोर्चा काढला. बऱ्याच वर्षापासून इथे ट्रॅफिक जाम होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बरेच पेशंट आहेत जे पटरीच्या वरच्या साईडचे आहेत आणि त्या पेशंट वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाहीत आणि बरेचसे प्रॉब्लेम होते. सगळ्यात महत्त्वाचं पेशंट आहेत किंवा शाळा, कॉलेज, शासकीय इमारत ह्या सगळ्या पटरीच्या त्या साईडलाच आहेत. त्यामुळं पूल होणं एकदम आवश्यक आहे. आम्ही एक व्यापारी म्हणून आपल्याला सगळ्याला विनंती करतो, येथील आमदार साहेबांनी हे जे नियोजन लावलं एवढं मोठे काम कधीच झाले नाहीत आणि होणार नव्हते. पण आता आमदार साहेबांनी कामाला ह्याला कोणी विरोध करू नका, हे सगळ्यासाठीच आहे आणि सगळ्यांनीच ह्याला हातभार लावा एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकंदरीत गंगाखेड शहरातील होणाऱ्या उड्डाणपुलावरून राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार गुट्टे यांनी उड्डाणपूल बांधणारच असा चंग बांधला आहे, तर खासदार जाधव गंगाखेड वासियांना हा पूल नको असेल तर होऊ देणार नाही असे म्हणत आहेत. त्यामुळे उड्डाणपुलावरून परभणीत चांगलेच राजकारण तापले आहे. विरोधकाला आम्ही या मोर्चातर्फे विनंती करत आहोत, विकासाचा गाडा कधी रुकत नसतो. पूर्ण महाराष्ट्रात उड्डाणपूल झालेले आहेत, कुठेही विरोध झालेला नाही. हा फार कष्टानं माननीय आमदार साहेबांनी कोट्यावधी रुपयाचा पूल मंजूर करून आणला आहे. यासाठी विनाकारण विरोध न करता आपण विकासाच्या प्रवाहामध्ये सामील व्हावं आणि हा विरोध केल्यामुळे फक्त 4 दिवस लांबणार आहे, काम रुकणार नाही. कोर्टानं फक्त आम्हाला दाखवून वर्क ऑर्डर करा एवढीच आज्ञा दिलेली आहे. म्हणून या कामी आम्ही हा जनतेतर्फे आमदाराच्या कामाला सपोर्ट म्हणून हा सर्व पक्षीय मोर्चा काढून आम्ही तहसीलदाराला निवेदन देत आहोत. ह्या निवेदनातर्फे शासनाकडून कोर्टाला विनंती करा, हा विकासाचा प्रश्न सोडवा आणि लवकरात लवकर हा गंगाखेड वासियांना पूल बांधून द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करत आहोत. मोर्चा काढण्याचा हेतू असा आहे की गंगाखेड, अकोली, कोदरी आणि इथून या ठिकाणी लातूरमध्ये जाण्यासाठी हा मार्ग आहे आणि गंगाखेड शहराच्या मध्यवस्तीमध्ये हा या ठिकाणी गेट आहे. हा गेट नंबर 17 नंबर. तर ह्या गेटमध्ये दिवसातून जवळपास 25 ते 30 वेळा हा गेट बंद होतो रेल्वेच्या ह्याच्यामुळं. तर त्या ठिकाणी नागरिकांची, वरच्या डोंगरी भागातील गावांची आणि शहरातील व्यापाऱ्यांची सर्वांचीच अशी मागणी होती की या ठिकाणी उड्डाणपूल झाला पाहिजे. तर गंगाखेडचे कार्यसम्राट आमदार गुट्टे साहेब यांनी या ठिकाणी प्रयत्न करून स्वतःची ताकद वापरून या ठिकाणी 165 कोटीचा या ठिकाणी उड्डाणपूल आणलेला आहे आणि उड्डाणपूल हा गंगाखेड वासियांचे पुढील 60 ते 70 वर्षे गंगाखेड वासियांची जे वाहतुकीचा प्रश्न आहे तो या ठिकाणी सुटणार आहे. तर काही लोकांनी किंवा काही ज्यांना हा पूल नकोय त्यांचं काही थोडं बहुत नुकसान होईल अशी ज्यांना भीती वाटते
त्यांनी कोर्टामध्ये PIL दाखल करून हे काम कसं होणार नाही किंवा कसं लांबणीवर पडल याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतलेली आहे. तर ते आमचं एक असं म्हणणं आहे की सरकारच्या माध्यमातून की आणि न्यायालयात सुद्धा आमची विनंती आहे की लवकरात लवकर हा स्टे उठून हा या ठिकाणी पूल सुरू करावा. जे आज जनता रस्त्यावर उतरली आहे, खरंच या उड्डाणपुलाची खूप आवश्यकता आहे. हजारो जणांचे बळी या उड्डाणपुलाच्या या ट्रॅफिकमुळे झालेलं आहे. आत्ताच आपण बघितलं, गेट लागला होता, खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे ट्रॅफिक झालेली आहे. तरी मी शासनाला एकच कळकळीची विनंती करतो की तात्काळ हा उड्डाणपूल सुरुवात करावा आणि याचं निर्मितीचं काम तात्काळ चालू करावं. गंगाखेड रेल्वे उड्डाण पुलाच्या संदर्भात आज जो हा जनआक्रोश मोर्चा निघाला, ह्या जनतेच्या प्रातिनिधिक भावना होत्या. खऱ्या अर्थानं ह्या उड्डाणपुलाला जे कोणी विरोध करत आहेत त्यांना विकास गंगाखेडचा बघवत नाही. गंगाखेड तालुक्याचं एवढं पॉप्युलेशन वाढलेलं आहे. रेल्वे गेटच्या बाजूला 40% शहरीकरण झालंय, वरच्या बाजूला 70% ग्रामीण भाग आहे आणि सर्व शासकीय कार्यालय आहेत. एवढा प्रचंड नाहक त्रास रेल्वे गेट लागल्याच्या नंतर महिला पुरुष विद्यार्थ्यांना होतो. 12 मार्च 2023 रोजी एका गर्भवती महिलेचा गर्भपात या चौकात झाला. हे महापाप विरोधकांनी त्यांच्या डोक्यावर घेऊ नये एवढीच एक त्यांना विनंती करतो. हा उड्डाणपूल होण्यासाठी सहकार्य करावे.